आज होती संकष्टी, त्याच्यामुळे सगळी देवाची पूजा केली, गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्याच्यानंतर तुळशीची पूजा करायला गेली. तर नमस्कार मंडळी, स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज उपवास पण असतो, त्याच्यामुळे आम्ही पहिला तर चहा एन्जॉय केला, चहा वगैरे पिला आणि आम्हाला बनवायचे होते साबुदाण्याचे वडे. त्याच्यासाठी साबुदाणे तर काल मी भिजत घातलेले आणि बटाटी उकडली, मिरचीचा ठेचा घेतला आणि शेंगदाण्याची पूड घेतली. सगळं मिक्स, थोडंसं मीठ टाकलं, सगळं मिक्स करून घेतलं आणि असे गोल गोल वडे बनवले. त्याच्यानंतर मी तेलात तळायला घातले आणि मस्तपैकी असे वडे रेडी झाले आणि सोबत लस्सी. त्याच्यानंतर झोपले, थोडीशी आराम केला, उठली आणि मग सगळ्यांना चाय वगैरे घेऊन गेली, सासूला आणि आमच्या इथे आलेल्या काकी त्यांना वगैरे चहा दिली. मग मला फ्रेश व्हायचं होतं, सो मी फेस वॉश वगैरे केला. मला पहिलं फ्रेश व्हावं लागतं, नाहीतर पहिलं मी सगळं करते त्याच्यानंतर मी फ्रेश होते. आणि मला आज ना कॉफी प्यायचा जाम मूड झालेला, बिकॉज मला चहा तर सकाळी पिलेला आणि आता मला चहा प्यायचा नव्हता, सो मला कॉफी प्यायची होती. तर आम्ही दोघांनी मस्तपैकी, मी तर कॉफी बनवली आणि कॉफी एन्जॉय केली संध्याकाळचा. त्याच्यानंतर मला पूजा पण करायची होती, मग दुर्वा वगैरे काढायला सांगितलं. मी दुर्वा काढून दे मला, मी साफ वगैरे करते आणि मला पूजन पण करायचं सगळं. सो पटापटा मी माझं काम केलं. आणि संकष्टी असलं की तुम्हाला माहिती आहे आपलं संध्याकाळचं नैवेद्य दाखवायचं असं, त्याच्यामुळे सगळं लवकर लवकर करावं लागतं. जेवण वगैरे तर माझं रेडी होतं, तर मी पहिली तर माझी पूजा करायला घेतली. सगळं असं मांडून ठेवलं, छोटीशी पूजा केली, पण मला खूप चांगलं वाटतं असं करून. मी लग्नाच्या आधी कधी केलं नव्हतं, पण आतापासून लग्न झाल्यापासून मी असं सगळं करते, त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते. असा होता माझा आजचा दिवस. उद्या